प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आणि आजचा शब्द दिवस पवित्रपणे पाळण्यासाठी प्रभू येशूने आपल्याला एकत्रित केलं, त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया, त्याला गौरवूया, त्याला उंचवूया आणि त्याचे आभार मानूया. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सन्निधीस परमेश्वरा, देवा तुझे आभार मानते. खरोखर तू महान आहेस, अद्भुत आहेस, चमत्कार करणारा आहेस. तू एल शदाय आहे देवा, तू एलिहेम आहेस. खरोखर देवा तू महान आहेस, तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस. देवा आजच्या सुंदरशा दिवशी तू आम्हाला एकत्रित केलंस आणि तुझी भक्ती करण्यासाठी इथे एकत्रित आणलंस, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते. खरोखर प्रभू, जे आलेले आहेत, जे येतील, जे येणार आहेत, त्यांचे मार्ग तू येशूच्या नावात मोकळे कर. प्रभू, आम्ही सर्वांनी एकत्र येऊन तुझा जय घोष करावा, तुझी स्तुती करावी, तुझी आराधना करावी, ही तुझी इच्छा आहे. कारण प्रभू तुझं वचन सांगतं, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. आणि खरोखर देवा, आजचा आनंद साजरा करण्यासाठी, आजचं वचन एकमेकांशी वाटून घेण्यासाठी, आजच्या पवित्र मानावर बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी तू आम्हाला एकत्रित केलंस, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते. विशेष आभार मानते प्रभू मी जीवन शांती चर्च विक्रोळी CNI या सर्व सभासदांचे, माझ्या लहान थोरांचे. प्रभू, त्यांची वाढ तुझ्या भयात आरोग्यात कर. लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटीज ज्या फुलपगारे सिस्टर घेतात, त्यामध्ये तू त्यांना सहाय्य करतोस, म्हणून मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. आणि खरोखर देवा आनंद होत आहे, कारण तू म्हणतोस बालकास मजवळ येऊ द्या, त्यास मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य असल्यांचेच आहे. आणि देवा, ही लहान बालके जेव्हा तुझ्याजवळ येतात, तुझी स्तुती आराधना करतात, तुझ्या वचनात, तुझ्या ॲक्टिव्हिटीत वेळ घालवतात, तू दिलेल्या कामामध्ये वेळ घालवतात, म्हणून मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू परमेश्वरा, आजचा शब्द दिवस पवित्रपणे पाळण्यासाठी तू आमच्या सोबत राहा. आणि प्रभू, येणारा वेळ तुझ्या हातात देते, जशी तुझी इच्छा असेल तसंच होऊ दे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते, म्हणून ऐक पिता. आमेन. प्रेज द लॉर्ड. आजच्या दिवसासाठी आपण मराठी गीत गाणार आहोत आणि देवाची स्तुती आराधना करणार आहोत. गीताचे बोल आहे, नको प्रभू तरी मजला सोडू. नको प्रभू तरी मजला सोडू, शरण पतित मी तुझला रे, शरण पतित मी तुझला रे. नको प्रभू तरी मजला सोडू, नको प्रभू तरी मजला सोडू, शरण पतित मी तुझला रे, शरण पतित मी तुझला रे. नको प्रभू तरी मजला सोडू, नको प्रभू तरी मजला सोडू, शरण पतित मी तुझला रे, शरण पतित मी तुझला रे. सुभावनेची कुभावनेची, सुभावनेची कुभावनेची, हृदयी झटपट होता रे, हृदयी झटपट होता रे. कुभावनेला वश मी होतो, कुभावनेला वश मी होतो, व्रण माझा बुझला रे. नको प्रभू तरी मजला सोडू, नको प्रभू तरी मजला सोडू, शरण पतित मी तुझला रे, शरण पतित मी तुझला रे. क्षणोक्षणी मी पापे करीतो, क्षणोक्षणी मी पापे करीतो, मन हे माझं कळेना रे, मन हे माझं कळेना रे. काय करू हा जीव तगमगतो, काय करू
शरण पतित मी तुझला रे, शरण पतित मी तुझला रे. अमुच्या प्रभू ख्रिस्ताकडून मी, अमुच्या प्रभू ख्रिस्ताकडून मी स्तुती करीतो देवाची हो, स्तुती करीतो देवाची हो. स्वतः मला प्रभू सेवा आवडे, स्वतः मला प्रभू सेवा आवडे. पण हा देहच कुजला रे, नको प्रभू तरी मजला सोडू, नको प्रभू तरी मजला सोडू. शरण पतित मी तुझला रे, शरण पतित मी तुझला रे. नको प्रभू तरी मजला सोडू, नको प्रभू तरी मजला सोडू. शरण पतित मी तुझला रे, शरण पतित मी तुझला रे, शरण पतित मी तुझला रे. आपण शास्त्रपाठ वाचणार आहोत. आजच्या दिवसाकरता नेमलेला शास्त्रपाठ लुकरूत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 1 ते 9 वचन आपण वाचणार आहोत. लुकरूत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 1 ते 9 वचन आपण वाचणार आहोत. जक्कई, त्याने यारीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जावयाचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टीवर करून त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरवायचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुरू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरवायस गेला आहे. तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो, आणि मी आपल्या अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करीतो. येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आलेला आहे. आमेन. वाचलेलं असणार. पुढचा भक्तीचा वेळ मी पाळक साहेबांच्या हातात देणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करूया. प्रेमळ आणि कृपाळू देव बापा, आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुझा धन्यवाद करतो. तू महान आणि जिवंत असा देव आहेस. कोरोनाच्या काळानंतर देव बापा एक नवीन वर्षामध्ये तू आम्हाला घेऊन आलेला आहेस, आणि गेले वर्षभर देवा तू आमची परिस्थिती पाहिलेली आहेस. प्रेमळ आणि कृपाळू देव बापा, या सर्व परिस्थितीतून जात असताना तू आमच्या बरोबर राहिलेला आहेस, आणि सर्व स्थितीमध्ये सर्व परिस्थितीमध्ये तू आमचा सांभाळ केलेला आहेस. आणि म्हणून देव बापा, वर्षाच्या हा प्रारंभी पहिल्या महिन्यामध्ये आम्ही तुझ्या देव बापा वचनामध्ये असताना दयेने आणि कृपेने तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. जीवन शांती चर्च सियाने विक्रोळी मुंबई धर्मप्रांत आणि या चर्चच्या माध्यमाच्या द्वारे येशू दर्शन ही मालिका गेले अखंड देव बापा 9 ते 10 महिने आम्ही प्रसारित केलेली आहे. या मालिकेतून देव बापा तुझ्या वचनाच्या द्वारे तुझ्या लोकांशी बोलत असताना आजपर्यंत तू आम्हाला सहाय्य केलंस, आणि देव बापा आजपर्यंत तू आम्हाला देव बापा सामर्थ्य दिलंस. आणि या सर्व देव बापा तुझ्या दयेबद्दल आणि कृपेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रेमळ आणि कृपाळू देव बापा, तू महान आणि जिवंत देव असा आहेस.
आणि आमची जडणघडण करणारा आहे तूच परमेश्वर आहेस. तू आम्हाला बोलवलंस, निवडलंस, पाचारण केलंस. तू आमची आठवण ठेवतोस आणि सर्व स्थितीमध्ये देवा तू आमच्या हाताला धरतोस. याबद्दल आम्ही देवबापा तुझे ऋणी असे आहोत. आणि म्हणून देवबापा हे ऋण फेडण्याची आमची शक्ती नाही, परंतु देवबापा तुझ्या वचनाच्या द्वारे दयेने आणि कृपेने तुझ्याकडे येत असताना ते वचन आमच्या पावलाकरता दिवा आणि आमच्या मार्गावर प्रकाशासह होऊ दे. आणि आमचे मनचे विचार आणि आमचे ओढचे शब्द तू मान्य करून तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने आम्ही मागतो म्हणून तो आई. आमेन. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, देवाच्या पवित्र वचनाकडे आपण जात आहोत आणि एक सुंदरसे गीत आपण ऐकलेलं आहे. नको प्रभू तरी मजला सोडू, शरण पतित मी तुझं लावे. आणि देवाला शरण जाणं हे तुमचं आणि माझं काय झालेले आद्य कर्तव्य आहे. आणि ते शरण जाण्यापूर्वी आम्ही देवाकडे आमच्या पापांची क्षमा आणि एकमेकाच्या पापांची क्षमा करणं हे अत्यंत गरज आहे. नारायण मामा टिळक उपासना संगीतामध्ये गीत क्रमांक 409 मध्ये म्हणतात की आधी दुसऱ्यांची ऋणे मी सोडावी, मग उडी घ्यावी पायापासी. या गीताच्या द्वारे देवाची उपकार स्तुती आणि धन्यवाद करून आपण देवाच्या पवित्र वचनाकडे जाऊया की जे आमच्यासाठी आध्यात्मिक अन्न, आध्यात्मिक मानना असं आहे. गीत क्रमांक 409, हिम्स नंबर 403, 409. आणि कविवर्य रेव्हरंड नारायण वामन टिळक यांनी रचलेली ही सुगम रचना आज देवबाप तुमच्या आणि माझ्या समोर पाठवित आहे. आधी दुसऱ्यांची ऋणे मी सोडावी, आधी दुसऱ्यांची ऋणे मी सोडावी, मग उडी घ्यावी पायापासी, मग उडी घ्यावी पायापासी, पायापासी. आधी दुसऱ्यांची ऋणे मी सोडावी, क्षमाशील व्हावे, क्षमेला पवे, क्षमाशील व्हावे, क्षमेल पवे, निमिला देवे न्याय ऐसा, निमिला देवे न्याय ऐसा, न्याय ऐसा. आधी दुसऱ्यांची ऋणे मी सोडावी, आधी दुसऱ्यांची ऋणे मी सोडावी, मग उडी घ्यावी पायापासी, मग उडी घ्यावी पायापासी, पायापासी. आधी दुसऱ्यांची ऋणे मी सोडावी, कोण्यातोने म्हणू क्षमा मज कर, कोण्यातोने म्हणू क्षमा मज कर, जरी तुझ्यावर रोष माझा, जरी तुझ्यावर रोष माझा, रोष माझा, क्रोध माझा, राग माझा. आधी दुसऱ्यांची ऋणे मी सोडावी, आधी दुसऱ्यांची ऋणे मी सोडावी, मग उडी घ्यावी पायापासी, मग उडी घ्यावी ख्रिस्तापासी. येशू
पासे आधी दुसऱ्यांची ऋणे मी सोडावी. दास म्हणे देवा ऋणे सोडयाला दास म्हणे देवा ऋणे सोडयाला आधी तू मजला सिद्ध करे. आधी तू मजला सिद्ध करे. सिद्ध करे. आधी दुसऱ्यांची ऋणे मी सोडावी. आधी दुसऱ्यांची ऋणे मी सोडावी. मग उडी घ्यावी पायापासी. मग उडी घ्यावी येशू पासी. ख्रिस्ता पासी. देवा पासी. आधी दुसऱ्यांची ऋणे मी सोडावी. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, देवाच्या पवित्र वचनाकडे देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला नेत आहे. जीवन शांतीच्या येशू दर्शन या माध्यमाच्या द्वारे आज आपण देवाशी बोलत आहोत. आणि तुमचा आणि माझा देव हा सर्वव्यापी आहे. तुमचा आणि माझा देव प्रारंभ आणि शेवट आहे. तुमचा आणि माझा देव अनादि अंत आहे. तुमचा आणि माझा देव अल्फा ओमेगा आहे. आणि त्याला सर्व काही माहीत आहे. माझ्या जीवनातील गोष्टी तुम्हाला माहिती नसतील. तुमच्या जीवनातील गोष्टी मला माहिती नसतील. इतरांच्या जीवनातील गोष्टी मला माहिती नसतील. इतरांच्या जीवनातील गोष्टी त्यांना माहिती नसतील. पण अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. अंतःकरणाचा वेध घेणारा परमेश्वर आहे. आणि ते अंतःकरण परमेश्वराने तयार केलेलं आहे. इतकंच केवळ नव्हे, पण त्या जगामध्ये देवाने तुम्हाला आणि मला पाठवलेलं आहे. उद्देश आणि हेतू आहे की आम्ही देवाचं अनुसरण करावं. आम्ही देवाच्या चरणी असावं. आम्ही त्याला शरण जावं. आणि आमच्या सर्व गोष्टीतून आम्ही मुक्तता प्राप्त करून घ्यावी. आणि म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये देवबापाची जी इच्छा आहे तुमच्या आणि माझ्याबद्दल, त्या इच्छेसह आम्ही देवाला सामोरे जावं आणि देवाची स्तुती आणि धन्यवाद करावा. कारण त्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला घडवलेलं आहे. आणि म्हणून देवाचं जे वचन आहे आज तुमच्या आणि माझ्यासाठी, जे स्वर्गातून आलेलं आहे आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताने पाठवलेलं आहे, त्या वचनाकडे देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला घेऊन जात आहे. त्या इर्मयाचा पहिला अध्याय आणि 5 ओवी आज आपण या आपल्या मननासाठी या वेळेस आपण घेतलेली आहे, किंवा ती पाठवलेली आहे, किंवा ती आलेली आहे. इर्मया संदेष्टा याचं पुस्तक, इर्मयाचा ग्रंथ याचा पहिला अध्याय आणि 5 वचन आपण ऐकूया, वाचूया आणि ते वचन आपल्या अंतःकरणात आपण ठेवूया. वाचूया आपण ते वचन. मी तुला गर्भाशयात घडिले. मी तुला गर्भाशयात घडले. त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघाल्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्राचा संदेष्टा नेमले आहे. मी तुला गर्भाशयात घडले असे यारी भी परमेश्वर देव बोलतो. मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू मला माहित होतास. मी तुला ओळखत होतोस. मी तुला जाणत होतोस. तुझ्या आईच्या उदरामध्ये पिंड रूपाने तू असताना माझे नेत्र तुला पाहत होते. देव आमची परिस्थिती जाणतो. देव आमच्या जीवनात त्याच्या वचनाच्या द्वारे कार्य करतो. देव आमच्या जीवनातील सर्व परिस्थिती ओळखून आहे. आणि ही परिस्थिती बदलण्याची शक्ती, सामर्थ्य फक्त देवाकडे आहे. ही परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. आणि तेच सामर्थ्य तो तुमच्या आणि माझ्या जीवनात ओततो. आणि सर्व कठीण परिस्थितीतून, वाईट परिस्थितीतून तो तुम्हाला आणि मला बाहेर काढतो. आमचा देव हा सामर्थ्यशाली देव आहे. आमचा देव हा परिस्थिती बदलणारा देव आहे. तुम्ही दुःखी असाल, तुम्ही कष्टी असाल, तुम्ही निराश असाल, तुम्ही यातनेत असाल, तुम्ही वेदनेत असाल, तुम्ही संकटात असाल, तुम्ही अतिशय कठीण परिस्थितीमध्ये असाल, तुमचे सर्व मार्ग बंद झालेले असतील, तुम्हाला काही सुचत नसेल,
तर अनेक प्रकारच्या आजाराने तुमचं शरीर पोखरलेलं असेल, पण माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, काळजी करू नका. देव सर्व जाणतो. ही नोज व्हेरी वेल युअर सिच्युएशन, बॅड सिच्युएशन, सॅड सिच्युएशन. ही सर्व परिस्थिती बदलणारा देव आहे. कारण तो देव म्हणतो, मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. आमेन. असं म्हणू नका की आम्ही देवाला माहित नाही. असं म्हणू नका की आमच्या अंतःकरणातील विचार देव जाणत नाही. असं म्हणू नका की आमचे आचार विचार देव ओळखत नाही. देव आमच्या जीवनातील सर्व गोष्टी ओळखतो आणि त्याला सर्व काही माहीत आहे. कारण तो ओळखणारा देव आहे, तो घडवणारा देव आहे, तो पाचारण करणारा देव आहे, तो बोलवणारा देव आहे. काय झालंय, शुभवर्तमानामध्ये येरिहो नगरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आलेले आहे आणि येरिहो नगरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रवेश करीत आहे. आणि या येरिहो नगराबद्दल आम्हाला माहिती मिळते की ह्या येरिहो नगराचा जो मुख्य जकातदार आहे तो जक्कई आहे. येरिहो नगर याविषयी आम्हाला माहिती मिळते की येरिहो नगर हे प्रतिष्ठित नगर होतं. येरिहो नगर हे व्यापारी नगर होतं. येरिहोतील लोक सदन होते. येरिहोतील लोक श्रीमंत होते. येरिहोमध्ये सदुकी, परुषी, शास्त्री, कप्पदुकले सर्व प्रकारचे मिश्र जातीचे लोक होते. येरिहो नगरामध्ये शूर सेनापती होते. येरिहो नगर हे अबद्ध तटबंदीचं नगर होतं. येरिहोवर जवळजवळ 427 वर्ष अनेक राज्यांनी स्वारी केल्या, परंतु येरिहो सर झालं नाही. ह्या येरिहोबद्दलची ख्याती अशी होती की येरिहोला अनेक वेशी होत्या. या प्रत्येक वेशीवर जकात बसवलेली होती. जो नगरात जाईल त्याच्याकडून कर वसूल करण्यात असे, जो नगराच्या बाहेर जाईल त्याच्याकडून कर वसूल करण्यात असे. येरिहो हे व्यापारी केंद्र बनलेलं होतं त्या काळी. आणि अशा येरिहोच्या वेशीवर बसलेल्या अनेक जकातदाराचा जो मुख्य जकातदार होता, तो जकातदार त्या येरिहो नगरात राहत होता आणि त्याचं नाव जक्कई होतं. आणि त्या नगरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे हे त्याला माहिती झालं. जो प्रभू येशू ख्रिस्त आंधळ्याला दृष्टी दिली, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने लंगड्याला चालायला लावलं, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने पांगल्याला उभं केलं, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने बहिऱ्यांना ऐकायला लावलं, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने मृत लाजराला, यायराच्या कन्याला जिवंत केलं, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने शमरोनीले स्त्रीला त्याचा इतिहास सांगितला, जो प्रभू येशू ख्रिस्ताने 5 भाकरीमध्ये 5000 लोकांना जीव घातलं, जो प्रभू येशू ख्रिस्त अद्भुत काम करणार आहे, चमत्कार करणार आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने 38 वर्ष दुखणे करायला बरे केलं, तो नासुरी येशू येरिहोत येत आहे. ही गोष्ट, ही न्यूज, ही बातमी ह्या जक्कईला कळली. आणि म्हणून असा अद्भुत कार्य करणारा या जक्कईमध्ये येत आहे आणि त्याला पाहण्यासाठी जक्कई आपलं घर सोडून त्या नगराच्या बाहेर आलेला आहे. आणि ज्या वाटेने प्रभू येशू ख्रिस्त येणार होता त्या वाटेवरच्या एका झाडावर जाऊन तो बसलेला आहे. का बसला झाडावर? कारण तो उंचीने ठेंगणा होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्याची त्याची इच्छा होती. आणि तो झाडावर जाऊन बसला आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या येरिहो नगरामध्ये येत आहे आणि त्यांच्या पाठीमागे अनेक लोक समुदाय आहे, प्रचंड गर्दी आहे, लंगडे आहेत, लुळे आहेत, अशुद्ध आत्मे लागलेले आहेत, आजाराने बेजार झालेले आहेत. अनेक लोक अनेक देशामधून, अनेक प्रांतामधून, अनेक खेडेपाड्यामधून प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेले आहेत आणि मोठी यात्रा त्या ठिकाणी आलेली आहे. आणि जक्कई त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी त्या झाडावर जाऊन बसलेला आहे. कारण त्याला माहित होतं की मी ठेंगणा आहे आणि या गर्दीमध्ये मला येशूला बघता येणार नाही. आणि तो येशू त्या वाटेने आलेला आहे आणि त्या झाडाजवळ येशू येऊन थांबला आणि येशूने दृष्टी वर केली आणि तो म्हटला, हे जक्कईया, त्वरा करून खाली उतर, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. अकल्पित. जक्कईने विचार सुद्धा केला नव्हता की जो येशू मृतांना जिवंत करतो, जो येशू अशुद्ध आत्मे पळवतो, जो येशू लंगड्याला चालायला लावतो, जो येशू आंधळ्याला दृष्टी देतो, जो येशू काय झालेला आहे की 5000 5 भाकरीमध्ये जीव घालतो, तो येशू आज माझ्याशी बोलणार आहे, तो येशू आज माझ्या घरी येणार आहे, तो येशू आज माझ्या बरोबर जेवणार आहे. त्याला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. पण त्या झाडाजवळ येशू आला आणि त्याने दृष्टीवर केली आणि तो म्हटला, जक्कईया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. जक्कईचं नाव, त्या जकातदाराचं नाव येशूला माहित होतं. देव आम्हाला ओळखतो नावानिशी. देव आमची परिस्थिती ओळखतो. देव आमची सिच्युएशन ओळखतो. देव आमच्या जीवनामध्ये आमची तारांबळ ओळखतो. देव आमच्या जीवनातील आमचे संकट ओळखतो. देव आमच्या जीवनातील आमची निराशा ओळखतो. देव आमच्या जीवनातील असाध्य रोग ओळखतो. देव आमच्या जीवनातील अनेक हानिकारक गोष्टी ओळखतो.
इतकंच केवळ नव्हे, देव आम्हाला स्वतः ओळखतो. कारण देवाने आमच्या आईच्या उदरात असण्यापूर्वी आमची जडणघडण केली होती. आणि आईच्या उदरात असताना देव आम्हाला पिंड रूपाने आम्ही असताना देव काय झालेले आम्हाला बघत होता. स्तोत्र 139 आणि 16 वचन. स्तोत्र 139 आणि 16 वचन वाचूया आपण ते वचन. काय म्हटलंय? मी गर्भात पिंड रूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी हे सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. He knows very well our bad situation. He knows very well our sad situation. He knows very well our glad situation. देव आमची सर्व परिस्थिती बघतो. आमच्या आईच्या उदरात पिंड रूपाने असताना त्याचे नेत्र आम्हाला बघत होते. आम्हाला त्याने घडवलं, त्याने आम्हाला ज्या जगात पाठवलं आणि आम्ही त्याला माहीत आहोत. माझ्या प्रिय बहिणी भाऊने कित्येकांना देव माहिती नसेल, पण देवाला सर्व माहीत आहे. देव सर्व पृथ्वीचं निरीक्षण करतो. स्तोत्र 33 आणि 14 वचन आम्हाला शिकवतं की देव जरी निवासस्थानात आहे आणि तो जरी स्वर्गात आहे आणि तो जरी अदृश्य आहे, तरी देव आमच्या सर्व परिस्थितीचं निरीक्षण करतो. स्तोत्र 33 आणि 14 वचन. तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना निहाळून पाहतो. तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना निहाळून पाहतो. देवाला सर्व माहित आहे. आज तुमची परिस्थिती देव जाणू नये असं म्हणू नका की माझी परिस्थिती देवाला माहित नाही. असं म्हणू नका की माझी समस्या देवाला माहित नाही. असं म्हणू नका की देवाला माझी अडचण माहित नाही. अहो, समस्या अडचणी परिस्थिती सोडा, तुम्ही देवाला माहित आहात. आलेलं आमेन. त्या झाडाजवळ प्रभू येशू ख्रिस्त आले आणि त्याचं जक्क्याचं नाव घेऊन प्रभूने त्याला हात मारला. तुमचं नाव सुद्धा प्रभूला माहित आहे. आज माझं नाव तुम्हाला माहित नसेल, तुमचं नाव मला माहित नसेल, एखाद्याचं नाव एखाद्याला माहित नसेल, परंतु देवाला सर्व नाव माहित आहे. आणि आमचा देव आमच्या नावाने हाक मारतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं, जक्कय्या त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. अकल्पित आहे, अघटित आहे. जक्कय्याने अशी कधी कल्पना सुद्धा केली नाही. मला प्रभू येशू ख्रिस्त पाहायला भेटला तेवढीच आशा त्यांनी धरली होती, तेवढीच मनुष्यतेने धरली होती, तेवढीच इच्छा धरली होती. पण तुमच्या आणि माझ्या इच्छेच्या बाहेर देणारा परमेश्वर आहे, सहाय्य करणारा परमेश्वर आहे. लोकऋषी वर्तमानाचं 19 अध्याय 5 वचन. आणि त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येऊन थांबलेले आहे आणि त्यांनी जक्कय्याला नावाने हाक मारली. जक्कय्याचं नाव त्यांना माहिती होतं. जक्कय्या हा जकातदार आहे हेही त्याला माहिती होतं. कसं ओळखलं प्रभूने? आमचा प्रभू अंतर्यामी आहे, सर्व ज्ञानी आहे, या जगाचा निर्माण करता तो आहे. निर्माण करण्याचा एकुलता एक पुत्र आहे. ही नोज व्हेरी वेल व्हॉट अबाउट यू. तुमची सिच्युएशन काय आहे, तुम्ही काय परिस्थितीत चाललेला आहात आणि तुम्हाला काय पाहिजे. पाहतोय लोकऋषी वर्तमान 19 अध्याय 5 वचन. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टीवर करून त्यास म्हणाला, जक्कय्या त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. जक्कय्या त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. नुसती पाहण्याची इच्छा केलेली आहे, पण देवाचा एकुलता एक पुत्र प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्त, ज्याला पाहण्यासाठी लोकांचे थवेचे थवे आहे, ज्याची बोलण्याची लोकांची इच्छा आहे पण ते बोलू शकत नाही, तो प्रभू येशू ख्रिस्त जक्कय्याला म्हणतो, त्वरा करून खाली उतर, आज मला तुझ्या घरी उतरायचं. आणि येशू गेला. जक्कय्या हा त्या यरूयाच्या दृष्टीने फार घातक मनुष्य होता. जक्कय्या त्या यरूयाच्या दृष्टीने लबाड मनुष्य होता. जक्कय्या त्या यरूयाच्या दृष्टीने दामदुपटीने पैसे वसूल करणार होता. जक्कय्या त्या यरूयाच्या दृष्टीने व्याजाने पैसे देणारा सावकार होता. जक्कय्या त्या दृष्टीने अन्यायाने कर वसूल करणारा जकातदार होता. जक्कय्याच्या हाताखाली अनेक जकातदार होते आणि त्याचा तो मुख्य होता. त्या सर्व जकातदारावर यरीहो नगरावर त्याचं वर्चस्व आणि वचक होता आणि लोकांच्या दृष्टीने तो पापी होता. यहुदी लोकांच्या दृष्टीने तो पापी होता. पण तो प्रभू म्हणतो, हे माझ्या जक्कय्या, हे जक्कय्या, त्वरा करून खाली उतर, आज मला तुझ्या घरी यायचं, आज मला तुझ्या घरी यायचं. आणि येशू गेला आणि जेवणावर झाली. सगळे जकातदार आले. त्या जक्कय्याने सर्व जकातदारांना बोलवलं, सर्व हाताखालच्या लोकांना बोलवलं, नातेवाईकांना बोलवलं आणि मोठी मेजवानी झाली. शास्त्री, परुषी, सदुकी, यहुदी म्हटले की हा पापी लोकांबरोबर आणि पापी जकातदाराबरोबर जेवतो.
जगाच्या दृष्टीने ते वेगळं होतं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो आज या घराण्याला तारण प्राप्त झाले, कारण याला त्याच्यासाठीच घडलेलं होतं, याला त्याच्यासाठीच घडवलेलं होतं. इर्मयाचा पहिला अध्याय 5 वचन आम्ही घेतलं की मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतं, तुझं नाव मला ठाऊक होतं. माझ्या बहिणींना आणि भावांना तुमची परिस्थिती कशी असू द्या, कशी असू द्या, फार गंभीर असू द्या, पण देवाला ते माहित आहे आणि देव तुमच्या घरी येऊ इच्छितो. तुम्ही कल्पना केली नसेल पण देव तुम्हाला दर्शन देऊ शकतो, कारण अंधारातील गोष्टी सुद्धा देव जाणतो आणि अंधाराचा प्रकाश करणारा सुद्धा देव आहे. स्तोत्र 139 आणि 12 वचन आम्ही वाचूया. स्तोत्र 139 आणि 12 वचन आणि त्यामध्ये असे लिहिले की तरी अंधकार देखील तुझपासून काही लपवून ठेवत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आमेन. वाच. तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवत नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते. काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहे. अंधकार देवापासून काही लपू शकत नाही. मनुष्य त्या अंधकारात जाऊन लपण्याचा प्रयत्न करतो, पण मनुष्याला हे माहिती पाहिजे की माझ्या देवापासून कोणतीही गोष्ट लपली जात नाही, छपली जात नाही, बाजूला होत नाही, कारण सर्व गोष्टी पाहणारा देव आहे. जो देव तुमच्या आणि माझ्या आईच्या उदरात पिंड रूपाने तुमची आणि माझी जडण घडत होत असताना तो तुम्हाला आणि मला पाहत होता, त्या देवाला अंधकार काय आहे? पण मनुष्य लपतो अंधकारात. माझ्या प्रिय बहिणींनो भावांनो, तुम्ही आणि मी कुठे गेलो तरी देव आमचा शोध घेतो. त्या जक्क्याच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि त्या जक्क्याच्या घराण्याचं तारण झालं. तो म्हटलं आज या घराण्याचं तारण झालेलं आहे. आनंदी आनंद झाला. देवाला सर्व काही माहित आहे, तुमची परिस्थिती माहिती आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला जक्क्याची परिस्थिती चांगली माहित होती की हा जकातदार आहे, हा पापी आहे, हा अन्याय करणार आहे, हा लुबाडणूक करणार आहे, हा खोटं बोलणार आहे, हा अनितीने वागणार आहे, परंतु त्या सर्वातून सोडवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या घरी गेले. आज प्रभू येशू ख्रिस्ताला तुमची आणि माझी परिस्थिती कशीही असो, बॅड असो, सॅड असो, गुड असो, पण या परिस्थितीमध्ये तुम्हाला आणि मला मदत करण्यासाठी, तुम्हाला आणि मला सहाय्य करण्यासाठी, तुम्हाला आणि या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आज तुमच्याकडे येऊ इच्छित आहे. त्याला सर्व काय माहिती. असं म्हणू नका की माझी परिस्थिती येशूला माहित नाही, असं म्हणू नका की माझं संकट येशूला माहित नाही, असं म्हणू नका की माझं दुःख येशूला माहित नाही, असं म्हणू नका की माझी परीक्षा येशूला माहित नाही, असं म्हणू नका की माझं सर्व प्रकारचे यातना आणि वेदना प्रभू येशू ख्रिस्ताला माहित नाही. ही नोच वेळ त्याला सर्व काही माहित आहे आणि तो तुमच्याकडे येऊ इच्छित. देवापासून कोणतीही गुप्त गोष्ट नाही. काय झाले? परमेश्वराचं योनाला दर्शन झालं आणि परमेश्वराने योनाला सांगितलं, हे योना, निनवे शहरात जा आणि त्या लोकांना संदेश दे, त्या लोकांना माझा निरोप दे, त्या लोकांना माझा मेसेज दे. काय दे? की निनवेकरांनी खूप पाप केलेलं आहे, देवापासून ते अंतरलेले आहेत, देवाच्या गौरवापासून ते दूर झालेले आहेत, ते स्वतःच्या मनाने आणि इच्छेने चालत आहे. अनेक मूर्तींची त्यांनी पूजा चालवलेली आहे. सूर्य देवता, ज्ञान देवता, आकाश राणी, बालजेबूल अनेक मूर्तींनी त्यांनी आपल्या घरात स्थान दिलेलं आहे. आणि तू त्यांना जाऊन सांग, परमेश्वर क्रोधाविष्ट झालेला आहे आणि तुम्हाला संधी देत आहे की 40 दिवसामध्ये तुम्ही पश्चाताप करा आणि मागे फिरा, म्हणजे तुमचा बचाव होईल, नाही तर तुमचा नाश होईल. हे योना निनवेला जाऊन हा संदेश दे. योना निघाला. देवाची ती वाणी त्याने ऐकली, देवाचा तो संदेश त्याने ऐकला, देवाचा निरोप तो त्याने ऐकला आणि तो निघाला. रस्त्यामध्ये जात असताना त्याच्या मनाची चलबिचल झाली. तो म्हटलं, मी जर निनवेत गेलो तर निनवेचे मूर्तीपूजक लोक, पापाला सरवलेले लोक, पापाला चटवलेले लोक, पापामध्ये पडलेले लोक, पापामध्ये खितपत असलेले लोक मला धरून मारतील, मी जर असं सांगितलं. आणि म्हणून तो देवाच्या दृष्टीपासून पळून जायला लागला. काय केलं योनाने? निनवेला जायचा रस्ता सोडला आणि तार्ससात जाणाऱ्या जहाजामध्ये जाऊन बसला, जहाजाच्या तळाशी जाऊन बसला. देवाच्या दृष्टीआड व्हावं ही त्याची इच्छा आहे. माझ्या बहिणींनो आणि भावांनो, या जगातील कोणतीही व्यक्ती, कोणताही मनुष्य प्राणी, जंगलातील प्राणी, वन्य पशु, अन्य पशु, पशु पक्षी हा कधीच देवाच्या दृष्टीआड होत नाही, कारण देवाला सर्व काही माहिती होतं. स्तोत्र 50 आणि 11 वचन. देवाला सर्व काही माहित आहे, तो सर्वांनाच जाणतो, मनुष्यालाच नाही तर सर्वांनाच जाणतो. स्तोत्र 50 आणि 11 वचन वाचूया आपण. स्तोत्र 50 आणि 11 वचन. डोंगरावरील सर्व काय म्हणतो परमेश्वर? डोंगरावरील सर्व पाखरं मला ठाऊक आहे. मला ठाऊक आहे.
पण रानातील प्राणी रानातील प्राणी माझ्या लक्षात आहे. माझ्या लक्षात आहे, लक्षात माझ्या माइंड मध्ये आहे. मला सांगा, रानातील प्राणी पक्षी जर देवाच्या लक्षात आहे तर तुम्ही आणि मी लक्षात असणार नाही का? कारण तो म्हणतो, तुझ्या आईच्या उदरात तुझी जडणघडण होत असताना माझे नेत्र तुला पाहत होते. तुझ्या आईच्या उदरात तू पिंड रूपाने होत असताना घडण होण्यापूर्वीच मी तुला काय केलेलं, घडण होण्यापूर्वीच, उदरातून निघण्यापूर्वीच तू मला ठाऊक होतास. आमेन. फार रहस्य गुज आहे. देवाला सर्व काही माहिती. रात्रीचा कावळा कुठं झोपतो तुम्हाला माहित आहे? रात्रीचं पोपट कुठं झोपतो तुम्हाला माहित आहे? रात्रीचं वाघ, सिंह, हत्ती कुठे राहतात तुम्हाला माहित आहे? रात्रीची हरणं कुठं झोपतात तुम्हाला माहित आहे? पावसाळ्यामध्ये कबूतर वगैरे कुठे झोपतात तुम्हाला माहित आहे? नाही माहिती. पण देवाला माहित आहे. तो म्हणतो, रानातील सर्व प्राणी माझ्या लक्षात आहे, रानातील पशु माझ्या लक्षात आहे. आणि योना परमेश्वराच्या दृष्टीआड कोणी होऊच शकत नाही. आपलं पाप कोणी लपूच शकत नाही. ते पाप लपवण्यासाठी तुम्ही अंधारात जा. परमेश्वर म्हणतो, त्या अंधाराचा मी प्रकाश करणारा परमेश्वर आहे. आणि योना परमेश्वरापासून दृष्टीआड होण्यासाठी तार्ससात जाण्याला निघाला. योनायाचा पहिला अध्याय 3रं वचन. योनायाचा पहिला अध्याय 3रं वचन. योनायाचा पहिला अध्याय 3रं वचन. काय लिहिले ते? पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तार्सिसास पळून जाण्यास निघाला. जायचं होतं निनवेला. परमेश्वराने सांगितलं होतं निनवेला. निरोप द्यायचा होता निनवे करायला. पश्चाताप करणाऱ्याची घोषणा करायची होती निनवे करायला. पण देवाचं काम सोडून देवाच्या दृष्टीआड व्हावं म्हणून तो तार्सास पळून जाण्यास निघाला. वाचूया योनायाचा पहिला अध्याय 3रं वचन. पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तार्शिसास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिसास जाणारे जहाज भेटले. जहाजात बसला, पैसे दिले, तिकीट काढ, बसला, जहाजाच्या तळाशी जाऊन बसला. न जाणू परमेश्वर मला पाहिल, न जाणू जहाजातील लोक मला पाहतील. आणि तो बसला तळघरामध्ये जहाजाच्या. आणि मला तुम्हाला सांगू द्या की जहाज मध्यभागी गेलं आणि वादळ सुटलं. जहाज बुडायला लागलं. जहाजाचे जे लोक होते हे यहुदी लोक होते. त्यांना माहित होते की कोणीतरी पाप केलं म्हणजे संकट येतं. कोणतरी पाप केलं म्हणजे संकटाला सामोरं जावं लागतं. आणि त्यांनी विचारले की कोण पापी मनुष्य आहे? कोणी पाप केलेले, त्यामुळे संकट आमच्यावर आलं. आणि योना पुढे आला. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. योनाची चिठ्ठी निघाली. देवापासून काही लपत नाही. देवाच्या दृष्टीआड कोणत्याही गोष्टी करता येत नाही. देव पाहत आहे. परमेश्वर आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवरील सर्वांचं अवलोकन करत आहे. दिस इज द प्रेझेंट टेन्स, नॉट पास्ट टेन्स, नॉट फ्युचर टेन्स. चालू वर्तमान काळ पाहत आहे. योनाच्या नावाची चिठ्ठी कबुली दिली. म्हटले मी पाप केलं. माझ्या देवाच्या दृष्टीआड होण्यासाठी निनवेस न जाता मी यापोस आलो आणि ह्या जहाजात बसलो. मला तार्ससात जावं असं वाटलं. माझ्या देवाच्या दृष्टीआड होण्यासाठी मी जहाजाच्या तळघरात जाऊन बसलो. मी पापी आहे. मला समुद्रात फेकून दिलं. आणि त्या लोकांनी उचललं समुद्रात फेकून दिलं. पण तुमचा आणि माझा देव दयाळू आहे. ज्याला तो निवडतो त्याला निवडतो, ज्याला बोलवतो त्याला बोलवतो, ज्याच्यावर कृपा करतो त्याच्यावर कृपा करतो, ज्याला आशीर्वादित करतो त्याला आशीर्वादित करतो. ज्याच्याकडून देवाची सेवा करून घ्यायची त्याच्याकडून करूनच घेतो. तो मत्स्याला आज्ञा केली. मोठा देव मासा आला आणि योनाला त्याने दिला आणि समुद्राच्या तळाशी जाऊन बसला. 3 दिवस 3 रात्र, 3 days 3 nights. योना परमेश्वराच्या दृष्टीआड झाला काय? योनाला परमेश्वराच्या दृष्टीआड होता आलं काय? योनाला परमेश्वरापासून दूर जाता आलं काय? योनाला परमेश्वरापासून लपता आलं काय? तुमच्या आणि माझ्या जीवनात आपण असं करतो काय? असं आपण केलं तर त्यामध्ये आपण सक्सेस होतो काय? तुमचे आणि माझे कर्म, तुमचे आणि माझे आचार विचार, तुमचे आणि माझी दुष्टता देवापासून आम्ही लपवण्याचा प्रयत्न करतो, जगातल्या लोकांपासून लपवण्याचा प्रयत्न करतो. पण त्यामध्ये आम्ही सक्सेस होतो काय? आम्ही ती लपवू शकतो काय? नथिंग ॲट ऑल. त्या माशाच्या पोटामध्ये तो योना होता.
आणि तो पण देवाच्याच कृपेने होता. देवानेच मत्स्याला आज्ञा केली होती. आणि तिसऱ्या दिवशी त्याने त्या माशाच्या पोटातून प्रार्थना केली, आरोळी केली, हे देवा मी पापी आहे. मी स्वतःला तुझ्या दृष्टीआड करण्याचा प्रयत्न केला. मी स्वतःला तुझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला. मी स्वतःला तुझ्यापासून माझे आचार विचार लपवण्याचा प्रयत्न केला. मी स्वतःला तुझ्यापासून माझं अंतःकरण लपवण्याचा प्रयत्न केला. मी स्वतःला तुझ्यापासून माझ्या अंतःकरणातील विचार लपवण्याचा प्रयत्न केला. आणि मी इथे या गर्तेत येऊन पडलेलो आहे. तू माझा बचाव कर. देवाचं वचन सांगतं, जो कोणी मजकडे येतो त्याला मी घालवतच नाही. योहान कृष्ण वर्तमानाचं 6 अध्याय 37 वचन. जो कोणी मजकडे येतो त्याला मी घालवतच नाही. आणि मी त्याला क्षमा केल्यापासून राहतच नाही. या नवीन वर्षामध्ये कोरोनामधून देवाने जर तुम्हाला आणि मला सोडवलेलं आहे, नातेवाईकाला सोडवलेलं आहे, माझ्या बहिणींना आणि भावांनो, देवाकडे जाण्याची ही संधी आहे. दिस इज द टाइम ऑफ गॉड. हा देवाचा समय आहे. वाचूया आपण योहान 6:37. पिता जे मला देतो, पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे ते सर्व माझ्याकडे, आणि जो माझ्याकडे येतो, आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार त्याला मी मुळीच घालवून देणार नाही, असं येशू म्हणतो. जीसस क्राइस्ट से, जो माझ्याकडे येतो त्याला मी घालवतो. योना देवाकडे आला पश्चाताप. माझं चुकलं, तुझ्यापासून मी लपण्याचा प्रयत्न केला, माझे आचार विचार लपवण्याचा प्रयत्न केला, जहाजाच्या माणसापासून लपवण्याचा प्रयत्न केला. पण देवा तुझ्यापासून काही लपलं जात नाही, कारण माझी जडणघडण तू केलेली. माझ्या आईच्या उदरामध्ये पिंड रूपाने माझे जडणघडण होत असताना तुझे नेत्र मला पाहत होते, आणि त्यापूर्वी तू मला ओळखत होतास. योनाचा 2 अध्याय 1 आणि 2 वचन आपण वाचूया. काय झालं? मत्स्याच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली. तो म्हणाला, मी आपल्या संकट अवस्थेत परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले. अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली, तेव्हा तू माझा शब्द ऐकलास. माझी प्रार्थना ऐकलीस. माझ्या प्रिय बहिणीने भावांनो, देव आमची प्रार्थना ऐकतो, कारण त्याचे नेत्र आम्हाला. योनाचा प्रवास देवाला माहित होता. योना काय करतो हे देवाला माहित होतं. योना कसा वागतोय हे देवाला माहित होतं. योनाच्या मनात काय विचार आहे हे देवाला माहित होतं. योनाच्या अंतःकरणात काय चाललेलं हे माहित होतं. योना कुठे चाललेला आहे हे त्याला माहित होतं. पण तुमचा आणि माझा देव, जेव्हा आम्ही देवाकडे आरोळी मारतो पश्चाताप, तेव्हा तो आमचा बचाव करतो. तो आम्हाला जाणतो. झक्कैदाराला त्याने जाणलं, ओळखलं, त्याच्या नावानिशी त्याला बोलवलं, झक्कैया त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. तुझं पाप मला बघायचं नाही, तुझा खोटेडेपणा मला बघायचं नाही, कारण तुझी जडणघडण होत असताना माझे नेत्र तुला पाहतो. योनाला परमेश्वर म्हणतो, तुला निवडलेले, बोलवलेले, पाचारण केलेले, संदेष्टा म्हणून मी तुला निनवेला पाठवलेले. हे काम मी तुझ्या आईच्या उदरात पिंड रूपाने तू घडत असताना त्यापूर्वी मी ठरवून टाकलेले आहे. ते तुला अमान्य करता येणार नाही, ते तुला निग्लेक्ट करता येणार नाही. माझ्या प्रिय बहिणी, देव जाणतो. देवाला सर्व काही माहित आहे. देव आमची परिस्थिती जाणतो. देव आमचे संकट जाणतो. देव आमचे आजार जाणतो. देव आमच्या जीवनातल्या हानी जाणतो. देव आमच्या जीवनातील लॉस अँड ग्रेन जाणतो. देव आमच्या जीवनातील कितीतरी कठीण गोष्टी जाणतो. पण तुम्हाला सांगू द्या की या सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर तुमची परिस्थिती बदलू इच्छितो. ही कॅन चेंज युअर सिच्युएशन. मग ते बॅड असू या सॅड असू. पण तू केव्हा? जेव्हा आम्ही देवाला शरण जातो, जेव्हा आम्ही हे मान्य करतो की हे देवा, माझ्या आईच्या उदरात घडण्यापूर्वी तू मला ओळखत होतास. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, इस्रायल लोकांनी पाप केलं, वेळोवेळी पाप केलं. मिस्रातून जेव्हा मोशेने इस्रायल लोकांना बाहेर काढलं आणि तांबड्या समुद्रावर आणलं आणि पहिला चमत्कार केला, मिस्रामध्ये असताना पहिला चमत्कार केला की ज्याच्या घराच्या दारावरच्या कपाळपट्टीवर कोकराचं रक्त आहे त्या घरामध्ये आनंद आहे, आणि ज्याच्या कपाळपट्टीच्या दारावर कोकराचं रक्त नाही त्या घरामध्ये हाहाकार आहे. त्याच्यापूर्वी मोशेने 10 चमत्कार केले, हेही लोकांनी बघितलं होतं. वल्हांडण सणाच्या रात्री ते 12 वाजता मध्यरात्री तेही त्यांनी बघितलं होतं. आणि तांबडं समुद्र आलं, दुभंगला गेला, त्यातून पार गेले, हेही त्यांनी अनुभवलं होतं. आणि कनान देशामध्ये जाण्यामध्ये अनेक चमत्कार परमेश्वराने त्यांचे केले, हे पण ते देवाला विसरले.
आणि त्यांनी पाप केलं, त्यांनी पाप केलं आणि ते नाशास कारणीभूत झाले. पण देव म्हणतो मला तुमचं सर्व काही माहिती आहे, तुम्ही जरी मला विसरले तर मी तुम्हाला विसरणार नाही. यशायाचा 44 अध्याय 21 वचन. परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला विसरणार. हे याकोबा, हे याकोबा, हे इस्रायला, हे इस्रायला, या गोष्टी स्मरणात ठेव. एक गोष्टी स्मरणात ठेव, तू माझा सेवक तू आहे, माझा सेवक आहे, मी तुला घडले आहे, मी तुला घडले आहे, तू माझा सेवक आहेस, तू माझा सेवक आहे. हे इस्रायला, हे इस्रायला, तुझा मला विसर पडावा तुझा मला विसर पडायचा नाही. पण आम्ही देवाला विसर. परमेश्वर म्हणतो इस्रायला ध्यानात ठेव, तू माझा सेवक आहे, मी तुला घडले आहे. तुझ्या आईच्या उदरात मी तुझी जडणघडण केलेले, माझे नेत्र ते पाहत होते. तुझ्या आईच्या उदरात घडण्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तुझा मला विसर पडायचा. पण इस्रायल लोक विसरले आणि नाशच कारणीभूत झाले, नाशच कारणीभूत झाले. यशायाचा 1 अध्याय 3 वचन. काय म्हणतो देव इस्रायल लोकांबद्दल, काय म्हणतो देव माझ्याबद्दल, काय म्हणतो देव तुमच्याबद्दल, काय म्हणतो देव देवाला विसरणाऱ्या लोकांबद्दल, काय म्हणतो देव देवापासून दूर जाणाऱ्या लोकांबद्दल, काय म्हणतो देव देवापासून लपून पळून जाणाऱ्या लोकांबद्दल. काय देव आमची परिस्थिती पाहत नाही? देव आमची सिच्युएशन पाहत नाही? देव आमची परिस्थिती बदलू शकत नाही? यस, ही कॅन चेंज युअर सिच्युएशन, माय सिच्युएशन, आवर सिच्युएशन. यशायाचा 1 अध्याय 3 वचन. बैल आपल्या धन्याला ओळखितो, बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखते, गाढव आपल्या मालकाचे थान ओळखते. पण इस्रायल ओळखत नाही. पण इस्रायल लोक मला ओळखत नाही माझे लोक आणि साधा विचारही करत नाही. आला दिवस सारखा 2020 गेलं, 21 गेलं. कोरोनामध्ये देवाने तुम्हाला आणि मला काय सहाय्य केलेलं आहे ह्याच महिन्यात काही जण विसरले असतील. आमेन. पुढे येणाऱ्या काळात विसरून जातील. आमेन. कोरोनाने बरंच काही शिकवलं, कोरोनाने बरंच काही आम्हाला ज्ञान दिलं. आणि हा कोरोना हा देवानेच निर्माण केला आणि देवानेच संपवला. देव आपल्या लोकाला विसरत नाही. तो म्हणतो इस्रायला, बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखते, पण इस्रायल लोक मला ओळखीत नाही. माझे लोक माय पीपल, ते माझा विचार करत नाही. मी त्यांना घडवलेलं आहे हे ते जाणत. माझ्या प्रिय बहिणीने भावांनो, या नवीन वर्षामध्ये चालत असताना देवाने आम्हाला घडवले याची जाण आपण ठेवूया, याची जाण आपण. जक्का याला प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं आणि नावाने हात मालिकाने जक्काला येशू ओळखत होता, पण जक्का येशूला ओळखत नव्हता. योनाला परमेश्वराने कामगिरी दिली, योना काय करतो हे देवाला माहित होतं, तरी पण देवाने त्याची क्षमा केली आणि देवाने परत त्याला माशाच्या पोटातून बाहेर काढलं आणि परत निनवेला पाठवलं आणि परत निनवेकराला संदेश द्यायला सांगितलं आणि निनवेकराचा बचाव केला. 1,12,000 लोकांचा बचाव केला. देवाला जे करायचं तो करून घेतो, आमचं त्याच्या पुढे काही चालत नाही. पण जर देव आमच्या बरोबर आहे तर आमच्या परिस्थिती बदलू शकते. आणि जर आमची परिस्थिती बदलायची असेल, कोणाच्या जीवनात दुःख असेल, कष्ट असेल, समस्या असतील, अडचणी असतील, आजार असतील, यातना असतील, वेदना असतील, व्यसनाधीन असेल, कर्जबाजारी असेल, तुम्ही प्रयत्न करीत असाल, थकलेले असाल, सगळे रस्ते बंद झालेले असतील, तुम्ही निराश असाल, तुम्ही नाराज असाल, तुम्ही हताश झालेले असाल, पण तो आज तुम्हाला हे मला सांगू द्या देवाचं सेवकांना, त्याने ज्या देवाला तुम्ही विसरू नका, ज्या देवाने तुमची जडणघडण केलेली त्याला विसरू नका. देवाकडे आपण परत जाऊया, देवाकडे आपण परत जाऊया, या वर्षामध्ये परत जाऊया. आणि जेव्हा आम्ही देवाकडे परत जातो तेव्हा देव आमच्या बरोबर राहतो. अनुवादाचे 31 अध्याय 8 वचन. अनुवादाचे 31 अध्याय 8 वचन. तुझ्या पुढे चालणारा परमेश्वरच आहे, तुझ्या पुढे चालणारा परमेश्वरच आहे, तो तुझ्या बरोबर असेल, तो तुझ्या बरोबर असेल, तो तुला सोडून जाणार नाही, तो तुला सोडून जाणार नाही, व तुला टाकणारही व नाही. तुला टाकणार नाही. भिवू नकोस, भिवू नको व कचरू नको. व कचरू नको. पण केव्हा? जेव्हा आम्ही देवाचा विसर पडू देणार नाही. कोणता विसर? कोणत्या गोष्टीच? हे देवा, माझ्या आईच्या गर्भाशयामध्ये पिंड रूपाने माझी जडणघडण होत असताना तुझे नेत्र मला बघत होते. आणि जेव्हा आम्ही देवाला विसरत नाही आणि लक्षात ठेवतो, याचं मनन आणि चिंतन करतो आणि त्याप्रमाणे देवासमोर आम्ही सादर होतो, त्यावेळेस देव म्हणतो मी तुझबरोबर राहू इच्छितो. इफ गॉड इज विथ अस, हू कॅन बी अगेन्स्ट अस. यशाया 41 अध्याय 12 वचन आम्हाला शिकवतं की तू तुझ्या शत्रूला धुंडळशील पण ते तुला सापडणार नाहीत, सापडणार नाहीत. तुझ्या शत्रूला तू ढुंढळशील पण तुला सापडणार नाहीत. ते तुझ्या शत्रूला तू ढुंढळशील पण ते तुला सापडणार नाही, कारण तू माझं स्मरण केलेलं आहे. बघ आपण यशाया 41:12.
तुझशी लढणाऱ्यास तू ढुंढाळशील, तुझशी लढणाऱ्यास तू ढुंढळशील, पण ते तुला सापडायचे ते नाही. तुला सापडायचे नाही. तुझशी युद्ध करणाऱ्यांचा नायनाट होईल. तुझशी युद्ध करणाऱ्याचं काय होईल? नायनाट होईल. नायनाट होईल. कारण मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी तू मला ठाऊक होता आणि तुझी योजना मी केलेली. माझ्या प्रिय बहिणी भावांनो, जगिक परिस्थितीचं सोडा, पण देवाने तुमची योजना केलेली, माझी योजना केली, आपली योजना केली. ती योजना या नवीन वर्षामध्ये समजून घेऊ आणि त्याप्रमाणे आपण देवाला सादर होऊ आणि देवाकडे आपण प्रार्थना करू. ज्याप्रमाणे जक्कय्याने आपल्या घरी आनंदोत्सव केला, सर्वांना बोलवलं आणि पापाची क्षमा मागितली. ज्याप्रमाणे योनाने त्या माशाच्या पोटामध्ये तो पश्चातापी झाला आणि त्या माशाच्या पोटातून त्याने परमेश्वर देवाला हाक मारली आणि ती त्याने ऐकली. मला सांगू द्या की समुद्रावर तुम्ही जा आणि किती मोठ्याने हाक मारा, ओरडा, 60 मीटरच्या पुढे तुमची हाक जाऊ शकत नाही. कारण तो वारा एवढा असतो व समुद्राच्या लाटाचा आवाज एवढा असतो. तुमचा जो ध्वनी आहे तो त्या ठिकाणी तो वाहून नेला जातो. तो ज्याला आपण हाक मारलेली त्याच्यापर्यंत तो जाऊ शकत नाही. पण तो योनाची हाक अथांग समुद्राच्या डोहातून, अधोलोकाच्या डोहातून, माशाच्या पोटातून परमेश्वराने ऐकली. तो हाक ऐकणारा देव. केव्हा? जेव्हा त्याचा आम्हाला विसर पडत नाही. आणि म्हणून या नवीन वर्षामध्ये तुझ्या आईच्या उदरामध्ये पिंड रूपाने तुझी जडणघडण होत असताना त्यापूर्वी तू मला ठाऊक होता असं देव बोलतो. आज आपण देवाला ओळखू, जाणून घेऊ, त्याचं वचन ऐकू, ते वचन जाणून घेऊ आणि त्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करू. प्रभू करो आणि तो तुमच्या जीवनामध्ये या वचनाच्या द्वारे सहाय्य पाठवू. आपण प्रार्थना करू. प्रेमळ आणि कृपाळू देव बापा, आम्ही तुझी स्तुती आणि धन्यवाद करतो आजच्या वचनाबद्दल. देव बापा, तू आम्हाला कधी विसरत नाही. आमची जडणघडण तुझ्याच हाताने आहे आणि आमच्या आईच्या उदरात असताना तुझेच नेत्र आम्हाला बघत होते आणि या जगामध्ये तू आम्हाला आणलं त्याच्या पाठीमागे तुझा उद्देश आहे. पण त्या जगामध्ये असताना देवा आम्ही अनेक परिस्थितीमध्ये सापडतो, संकटात सापडतो, दुःखात सापडतो, क्लेशात सापडतो, अडचणीत सापडतो, देव बापा निराशेमध्ये सापडतो. परंतु देव बापा तुझं वचन आज आलेलं आहे. जर तू आमच्या बरोबर आहे आणि जर तू आमची जडणघडण केलेली आहे आणि जर तू आम्हाला विसरलेला नाही, त्या सर्व परिस्थितीतून बाहेर काढणार तूच आहे आणि तूच सर्व काही शक्तिमान आहे. आणि म्हणून देवा आम्ही या वचनाबद्दल तुझे आभार मानतो. जीवन शांतीच्या सियाण्या विक्रोळी या मंडळीतील तुझे दास आणि दासी, महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल शिक्षिका, त्याचप्रमाणे पास्टेट कमिटी, तरुण संघ, विशेष करून सेक्रेटरी, उपसेक्रेटरी, खजिनदार, ले लीडर, या सर्व तुझी दया आणि कृपा असू दे आणि सर्वांचं तू सांभाळ कर. प्रभू येशू, येणाऱ्या दिवसामध्ये सर्वांना तू हे जाणीव होऊ दे की तू आम्हाला घडवलेलं आहेस आणि तू आम्हाला पाचारण केलेलं आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमीन. प्रभूने शिकलेली प्रार्थना म्हणून हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला सुरक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडून, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमीन. आणि आता देवजो बाप त्याची प्रीती, देवजो पुत्र आमचा प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त त्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्मा त्याची पवित्र सहभागिता येथे असलेल्या आपण सर्ववर आता आणि सदा सर्व काळपर्यंत राहू. आमीन. तुझे राज्य येवो जगिया स्वर्ग उभा राहो, तुलाच वंदन घे यमुचे वैभव तू अवघे, तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी. प्रभो परात्पर जय करुणा कर, प्रभो परात्पर जय करुणा कर, जय 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 बापा, जय 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 पुत्रा, जय 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 आत्मा. आमेन. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, शांतीने जा. तुमची जडणघडण करणारं परमेश्वर तुमचं संरक्षण करो आणि तो तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, आनंद याचा वर्षाव करो. थँक्यू व्हेरी मच. हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना आशीर्वादाचं जावो. आमेन. आमेन.